मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या पेशंटला पाहायला जातो, तेव्हा त्याला आपल्याकडनं काय अपेक्षित असतं किंवा त्याच्या घरच्यांना आपल्याकडे काय अपेक्षित असते? तर पॉझिटिव्ह थिंकिंग. कारण आपल्याकडून दिल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटने किंवा आपल्या तोंडून निघालेल्या वाक्यांमधून त्याच्या पुढच्या आयुष्यात बराचसा बदल होणारा असतो. संकटाला तोंड देण्यासाठी त्याच्या मनात, त्याच्या हृदयात, त्याच्या घरच्यांच्या हृदयात एक ऊर्जा निर्माण होते, जी आपण त्यांना देणार असतो. सहानुभूती तर देणारच आहेत आपण त्यांना, पण सहानुभूतीपेक्षा दिली जाणारी सहनशीलतेची किंवा पॉझिटिव्ह थिंकिंगची ऊर्जा त्यांना पुढे जाऊन खूप कामी येणार आहे. त्यांच्या रोजच्या आयुष्यात संकटांना तोंड देण्यासाठी किंवा त्या आजारी माणसाला बरं होण्यासाठी ती ऊर्जा कामी लागणार आहे. तर तिथे गेल्यावर आपली वागणूक कशी हवी? उत्साही, प्रसन्न आणि परिस्थिती बिघडलेली असली, पेशंट अधिक आजारी असला, जास्त आजारी असला, तरी काहीच झाले नाही असे दाखवणारा आपला चेहरा आणि आपल्या तोंडून निघालेले ते पॉझिटिव्ह शब्द, की सगळं ठीक होणार, सगळं उत्तम होणार, हे जेव्हा आपण बोलतोय, तेव्हा त्या पेशंटला, त्याच्या घरच्यांना एक दिलासा मिळतो, एक आधार मिळतो आणि त्या आधारावर ते त्यांचं पुढचं आयुष्य घालवत असतात. त्याच्यामुळं आपल्याकडून त्यांना दिली जाणारी ट्रीटमेंट ही उत्तमच हवी. पण आपलं चक्र वेगळंच आहे, उलटंच आहे. आपण लोकमतात मोडतो ना. म्हणून आपण गेल्यावर आपण काय करतो? आपण त्यांना भेटण्यासाठी जातो, पाहण्यासाठी जातो, तब्येत कशी आहे हे विचारतो. मग त्यांना पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये उभं नाही करता आलं तर निदान गप्प राहा. ठीक होतील, ठीक होईल सगळं, एवढं बोलून गप्प राहा. तुम्हाला त्यांना आधार नाही द्यायचा ना, तर त्यांना निराधार करून येऊ नका. त्यांच्यातली असलेली ऊर्जा किंवा त्यांच्यात असलेली क्षमता नष्ट करून येऊ नका. कारण आपले शब्द खूप काही करून जातात. आपलं तोंड आहे ना, तोंड, याच्यावर नेहमी नियंत्रण पाहिजे. बोलण्यावर नियंत्रण पाहिजे, कंट्रोल पाहिजे. कारण आपलं बोलणं खूप काही घडून आणू शकतो. कुणाचा तरी संसार उद्ध्वस्त करू शकतो आणि कुणाचा तरी संसार फुलवू शकतो. म्हणून कुठेही गेल्यावर शब्दांवर नियंत्रण पाहिजे. महिलेच्या शब्दावर तर पाहिजेच पाहिजे. कारण अधिक घसरते ती जीभ महिलेची असते. पाहायला जाता तर फ्रूट्स द्या, तुम्ही काय बनवून आणले ते द्या आणि गप्प बसा. विचारपूस करा. मात्र ते खचून जातील, आतून खचून जातील असा वर्ताव किंवा अशी वागणूक देऊ नका. काही जण तसं करतातही, सगळे सारखे नसतात. काही जण अगदी उत्तमाचं जातात, उत्तमाची विचारपूस करतात, आणि त्यांची सत्सग बुद्धी जागी असते. त्यांना माहिती असतं परिस्थितीचं गांभीर्य. त्याच्यामुळे ते फ्रूट्स देतात, काही नेलं असेल ते देतात, नारळ पाणी देतात, गप्प बसतात आणि मग माघारी वळतात. पण काही जणांच्या डोक्यात फार किडे भिणभिणत असतात. विकृती म्हणतात त्याला, की त्यांना चांगलंही पाहवत नाही आणि वाईट झालं असेल तर तिथेही खुसपट्या काढतील. अशी काही माणसं आहेत समाजात. ते गेल्यावर काय करतात? काय झालं रे, कसं झालं रे? आता त्या व्यक्तीच्या घरचे अति जवळ असतील, पेशंटच्या नातेवाईक असतील, अगदी जिवलग असतील, तर काय म्हणतात? तुम्हाला कळत नाही का लक्ष द्यायला? तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देता येत नाही का?
ते कधीपासून झालं? मग तुम्ही काय झोपलेले होते का? तुमचे तुमचं सगळं लक्ष संसारात, मुलांकडे लक्ष नसतं, आईवडिलांकडे लक्ष नसतं. मुलांना सांगतील आईवडिलांकडे लक्ष नसतं. तुम्ही काय इकडे तिकडे फिरता एन्जॉय करत, पार्ट्या करत. असे नको ते सल्ले देत राहतात, उपदेश देत राहतात. खरं तर यांचं तिथे काही काडी मात्र संबंध नसतो. सुखात पण नसतो आणि दुःखात पण नसतो. पण वेळ प्रसंग आला ना की बरोबर जातील. आणि सर्प जसा दंश करतो ना, तसे वेळोवेळी दंश करत राहतात. त्या माणसाची मानसिकता ढासळवण्यासाठी. अगदी पार ढासळून जाते त्या माणसाची मानसिकता, त्या रुग्णाची मानसिकता, त्याच्या घरच्यांची मानसिकता. आणि मग उठतात आणि म्हणतात, बरं होईल हो, ठीक होईल हो, काही काळजी करू नका, असं म्हणत निघून जातात. पण मागे काय सोडून गेलोय हे त्यांना कळत नाही. तेवढी क्षमता, तेवढी कुवत लागते त्या विचारांची. कदाचित ती त्यांच्याकडे नसेलही. पॉझिटिव्हली बोला ना, जेणेकरून त्यांचे खचलेले मनोबल पुन्हा उभं राहील, पुन्हा कार्याला उभं राहील. तो त्याच्यामध्ये प्रोग्रेस निर्माण करेल, काहीतरी हालचाली त्याच्याकडनं घडतील. एकदा माणसाचं मनोबल खचवलं ना की माणूस संपला. एक वेळ शरीराची जखम बरी होऊ शकते, पण एखाद्या माणसाचं मन खचलं ना की तो माणूस खचतो. पण आपण अतिशहाणे. आपल्याला त्या व्यक्तीला उभं करण्यापेक्षा त्याचं मनोबल खचून त्याला फुकटचे सल्ले देण्यात जास्त आनंद आहे आपल्याला. काय झालं, कसं झालं, फारच वाईट झालं, तुम्ही तिथेच होतात ना, मग तुमचं लक्ष कुठे होतं? तुम्हाला लक्ष द्यायला नको का? तुमच्या समोर होतं आणि तुम्ही हातावर हात देऊन उभे राहता, बघत बसता. तुमच्याकडून एवढी मोठी चूक होतेच कशी? काय म्हणतात? तुमच्याकडून एवढी मोठी चूक होतेच कशी? हे कोण बोलतात? जे कधीच त्यांच्या घरी येत नाही सुखदुःखात. त्यांच्या दुःखाशी त्यांचा काही काडी मात्र संबंध नसतो. ते अचानक टपकतात आणि एवढे सगळे सल्ले देऊन जातात, एवढे सगळे उपदेश देऊन जातात. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या कळत नाहीत का? कळायला हव्यात. हे पेशंटच्या नातेवाईकांना झाले. एखाद्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न असेल तर त्यामागचं कारण जाणून घ्या ना. सहज सहज कुणी आत्महत्या करायला तयार होत नाही. आयुष्य फार दुर्मिळ आहे, कोण गमावेल? पण हे फार कधीपासूनच चालू असतं. मनोरुग्ण होतो तेव्हा तो लगेच मनोरुग्ण होत नाही, तर वर्षानुवर्षे त्याच्या मनात काहीतरी खेळत असतं, दुःख साचत असतं. त्याच्यावर तो काही क्रियाच करत नाही, कुणाला सांगत नाही, कुणाला शेअर करत नाही, आणि मग हे सगळे प्रकार घडतात. मग ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा ना, त्याचं निरसन करा ना, त्याच्यातून उपाययोजना शोधा काहीतरी, की तो त्याच्यातून बाहेर निघेल. पण आपण काय उपदेश देतो त्याला? तू काय केलंस? कशासाठी? एवढा काय जीव तुला वर आलाय? चुका करायच्या आणि मग असली काहीतरी थेरं करत फिरायचं. आईवडिलांना त्रास, नातेवाईकांना त्रास. हो, जसे काही हेच त्याचं सगळं सुखदुःख घेतायत. लहानपणापासून याचंच केलंय त्यांनी. जग हसू होईल, तर तुम्हाला काय घेणं देणं? त्याचं जग हसू झालं तर त्याचे आईवडील आहेत पाहायला, त्याचे घरचे आहेत पाहायला. लोक काय म्हणतील हा खूप मोठा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा लोक काय म्हणतील यावरच आपलं लक्ष केंद्रित असतं, आणि येथेच आपण सुखाला, समाधानानं मुकतो. का तर लोक काय म्हणतील. बरेचसे प्रश्न यामुळेच सुटत नाहीत, लोक काय म्हणतील. एखादा मोठा आजार असेल तर बरा होईल म्हणा. एवढी यंत्रसामुग्री आली आहे आता डॉक्टरांकडे, दवाखान्यांमध्ये अनेक शोध लागलेत. रोगराई वाढत होती, पूर्वी माणसं मरत होती कारण तेव्हा यंत्रणा नव्हती. आता सगळी यंत्रणा पॉसिबल आहे दवाखान्यांमध्ये. म्हणा ना सगळं उत्तम होईल, म्हणा ना लवकर कामाला लागशील हो, काही काळजी करू नकोस. त्यालाही थोडा आधार मिळतो, त्यालाही सकारात्मक विचार मिळतात जगण्यासाठी. कारण मरण्याची इच्छा कोणालाच नसते, कोणाला मरावं असं वाटतं.
पण आपण त्या पेशंटलाच वर जाऊन म्हणतो, पैसा तर पैसा लागला आणि जीव वाचतो की नाही काय माहिती. का? कशासाठी? बरा झालास तर बरा. तो जगणारा असतो, तो अर्ध्या आयुष्यातून मरतो तुमच्या सांगण्याने. ऑपरेशन करून ठीक होईल हां, पण भक्कड पैसा जातो म्हणे. तुझ्या घरचा जाणार आहे का? तू देणार आहेस का बिल? मग कशासाठी हे सल्ले आणि बोलणं? अरे नका बोलू हे. काहीच तुम्हाला बोलण्याची गरज नाही आहे त्या पेशंटजवळ हे सगळं. कारण पेशंटचे आणि त्याच्या घरच्यांचे मनोबल तिथे खर्चिक होत असते. त्यांची मनस्थिती पहा. ते कुठल्या अवस्थेत आहेत. अरे त्यांना आधार द्यायचा सोडून तुम्ही सल्ले आणि उपदेश काय देत बसताय? अरे म्हणा ना क्षणभर. अरे आजार तर होणारच. आजार सगळ्यांनाच होतात. उलट आराम मिळालाय तुला. तू बिझी असतोस ना, म्हणून देवाने तुला आराम दिलाय. आता आरामच करायचा हां. काही काळजी करायची नाही. आम्ही आहोत ना. अरे निदान एवढं म्हटलंत ना तरी पेशंटचा अर्धा आजार बरा होतो. त्याच्या घरच्यांनाही दिलासा मिळतो की कुणीतरी आहे बाबा आपल्याला आधार द्यायला. माणूस आहे, तिथे व्याधी असणारच. कुठला माणूस असा आहे ज्याला आजार नाही झाला? अरे निदान धीर येईल समोरच्याला. जीवनाकडे त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलेल. क्षणभर त्याला बरं वाटेल. जाणारा असेल त्यालाही जगावंसं वाटेल. आपल्या शब्दांनी समोरच्यावर फार डिफेक्ट पडतो, फार फरक पडतो. त्याच्यावर परिणाम होत असतो आपल्या बोलण्याचा. त्याच्या आयुष्यावर, जीवन वा मरण्याचा फार मोठे बदल होतात आपल्या बोलण्याने. म्हणून आपली ही जीभ, आपलं शब्द आणि आपली वाणी ही उत्तमच हवी. कुठेही जा, अनोळखी ठिकाणी जा, नातेवाईकात जा, पण आपल्या बोलण्यामुळे समोरच्यावर एक आगळीवेगळी ऊर्जा निर्माण होईल. त्याला जगावंसं वाटेल. त्याने सांगितलं पाहिजे की खरंच 2च शब्द बोलले पण मनाला कुठेतरी लागून गेलं की आयुष्यात आपण अजूनही खूप काही करू शकतो, खूप काही घडवू शकतो. बिछाण्याला खिळलेला माणूस उठून उभा राहिला पाहिजे. चालायला लागला पाहिजे. एवढी क्षमता त्याच्यात निर्माण करा. ही क्षमता निर्माण करण्याची ताकद आपल्या शब्दात असते, आपल्या वाणीत असते. शब्द जपून वापरा. कुठल्याही परिस्थितीत माणसाची स्थिती जाता कामा नये. कारण आज त्याला आधार दिलात तर उद्या तो तुमचा मोठा आधार होणार आहे. एवढे लक्षात ठेवा.